नमस्कार. शिवकल्याण राजा या चित्रस्वरूपी ग्रंथावरती आपण अनेक चाहत्यांसोबत शिवचरित्राच्या जाणत्यांसोबत गेले अनेक दिवस संवाद साधत आहोत. आज आमचे अत्यंत जवळचे निकटवर्गीय मित्र ज्यांनी कायम आम्हाला शिवचरित्राचा एक दृष्टिकोन दिलेला आहे. कायम आम्ही शिवचरित्रावर संवाद साधत असतो आणि त्याच माध्यमातून छत्रपती श्री शिवरायांच्या अनेक जीवनचरित्रातील महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा साधत असतो. ते कलाक्षेत्रामध्ये काम करतात. त्यांची कलाक्षेत्र नावाची फर्म आहे. छत्रपती श्री शिवरायांची चाहतेपणा किंवा जाणती माहिती ठेवण्याची त्यांना एक विशेष आवड आहे. तर नीरजजींना आपण भेटूयात आणि त्यांच्याशी आज आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या एक अत्यंत महत्त्वाच्या अंगावरती चर्चा साधणार आहोत. नमस्कार नीरजजी. नमस्कार. माझं एकदम बेसिक प्रश्न आहे तुम्हाला, बाकी काही नाही. म्हणजे आपण मित्रासारखंच बोलतोय म्हणून थोडं मित्रासारखंच बोलू. एकदम असं फॉर्मल बोलणं मलाही नाही योग्य वाटणार, कारण आपण म्हणजे माझी ओळख अशी करून देतो मी की मी शिल्पकलेचा अभ्यासक आहे. शिल्पकलेमध्ये डिग्री झालेली आहे माझी. ऋत्विक आणि मी एकत्र शिल्पकलेचं शिक्षण घेतलेलं आहे. आम्ही एकत्रच पासआउट झालेलो आहोत, एकत्रच काम केलेलं आहे. अगदी जवळचे मित्र आहोत आम्ही. आमच्यामध्ये नेहमी शिवाजी महाराज, शंभू महाराजांवरती अर्थात सनातनवरती खूप चर्चा होतात. तर आज एक अशा विषयाबद्दल मला काही प्रश्न विचारायचे होते ऋत्विकला. अफजलवध. मी ऋत्विकचं पुस्तक वाचलेलं आहे, चित्ररूपी शिवकल्याण राजा. अर्थात पुस्तकामध्ये असंख्य असे सुंदर सुंदर चित्र आहेत. तुम्ही नक्की वाचले पाहिजेत, नक्की पाहिली पाहिजेत असे चित्र आहेत. त्याच्यामध्येच काही असे आहेत भाग ज्याच्याबद्दल मला बोलायचं. तर सुरुवात आपण आज अफजलवधापासून करू. तर माझा एक थोडासा मूळ प्रश्न आहे की अफजल खान कोण होता? अफजल खान हा आदिलशाहीचा एक ताकदवर आणि तालेवर सरदार आहे. बर. आणि ज्यावेळेस आपण शिवचरित्राचा एक टप्पा पाहतो की छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मोहीम हातात घेतलेली आहे. बर. आणि स्वराज्याची मोहीम हातात घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला कळूच दिलेलं नाहीये की आम्ही हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणार आहोत. बर. पण नंतर ज्यावेळेस जावळीसारखे प्रांत छत्रपती शिवरायांनी हातात घेतले, काही लढाया यशस्वी करून दाखवल्या, काही मंदिरांचा, छोट्या छोट्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. हिंदवी स्वराज्याचं धोरण ज्यावेळेस बाहेर पडू लागलं त्यावेळेस आदिलशाहीने विचार केला की आता छत्रपती शिवरायांवरती कोणतरी ताकदीचा सरदार सरकवला पाहिजे. तो म्हणजे अफजल खान आहे. आणि त्याची निवड आदिलशाहीकडनं करण्यात आली. नाही, पण अफजल खान होता कोण? म्हणजे त्याची पार्श्वभूमी काय आहे, की तो कुठून आला, की तो भारतीयच होता? म्हणजे त्याच्याबद्दल काहीच ठाऊक नाही आहे आपल्याला. म्हणजे मला तरी अफजल वध हा म्हणजे चौथीच्या इतिहासापुरताच मर्यादित तेवढाच माहिती आहे मला. अफजल खान कोण होता ते मला ऐकून घ्यायचं आहे, की तो आला कुठून, त्याची पार्श्वभूमी काय आहे, की तो लहानपणी काय होता, कसा होता, त्या गोष्टी मला जाणून घ्यायच्यात. अफजल खानाचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपल्याला पाहायचा असेल तर त्याच्याबद्दल त्याच्या पूर्व आयुष्याची माहिती मिळत नाही. आणि छत्रपती शिवरायांसोबत तो लढायला उतरलाय त्यावेळेस त्याचं वय आपल्याला असं पक्का अंदाजाने सांगता येत नाही. पण तो ज्यावेळेस ही मोहीम चालू झाली आहे त्यावेळेस तो 50च्या तरी पुढचा आहे. म्हणजे 50 वर्षाचं त्यांनी वय ओलांडलेलं आहे पूर्णपणे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तो ज्यावेळेस पाहतोय किंवा तो हे सरकतोय तर हा भोसले घराण्याचा कट्टर वैरी आहे. ओके. शहाजीराजे त्या कालखंडामध्ये त्यांचा एक खूप मोठा राजकीय पगडा आहे संपूर्ण देशावरती. अशा शहाजीराजांना म्हणजे अफजल खानाने जे ट्रीट केलेलं आहे की संपूर्ण त्यांची ढिंडवट काढलेली आहे, साखळदंडाने त्यांना बांधलेलं आहे आणि आदिलशाहीच्या दरबारात उभं केलेलं आहे. कारण काय होतं असं करण्यामागे? अफजल खान हा एक दृष्टिकोनातून इस्लामी सत्ता डोक्यात प्रस्थापित करण्याचा हेतू बाळगणार आहे. अफजल खान पूर्णपणे एका दृष्टिकोनातून जास्तीत जास्त देशाचं इस्लामीकरण कसं होईल हे करण्याच्या मागं तो कार्य करणारा आदिलशाहीचा निष्ठावंत सरदार आहे. आणि शहाजीराजांची वाढती ताकद अफजल खानाला खरंच खटकतीये कुठेतरी, म्हणून तो सातत्याने त्यांच्या विरुद्ध कार्य करतोय. ओके. म्हणजे त्यांनी जे म्हणजे आपले शिवाजी महाराजांचे थोरले बंधू आहेत संभाजी महाराज, अगदी निर्गुण हत्या केली त्याच्याबद्दल? अफजल खान कनकगिरीच्या वेड्याच्या तिकडे हे लढाई होती आणि छत्रपती शिवरायांचे जे मोठे बंधू होते संभाजीराजे
त्यांनी अफजल खानाच्या सोबत म्हणजे एक मोहीम हातात घेतली होती. तर तिथे अक्षरशः घात करूनच त्यांना ठार केलेलं आहे. आणि म्हणजे शत्रूच्या गोट्यात त्यांना एकट्याला सोडून दिलं आणि असा घातकी, पाताळयंत्री, कपटी, पण म्हणजे तेवढाच ताकदीने तालेवार. म्हणजे त्याच्याबद्दलचं एक वर्णन सांगायचं झालं तर त्याला खुद्द अली आदिलशाह सुद्धा घाबरत होता. त्याची जी बडी बेगम आहे ती तो तिला आईसारखं मानत होता. अली आदिलशाहच्या आईला तो स्वतः आईसारखं मानत होता. आणि हा अफजल खान हातात एकदा दानपट्टे घेऊन लाल बुंद डोळ्यांनी भर दरबारात शिरल्याचे देखील वर्णन आहेत. आणि त्याला पूर्ण म्हणजे त्याची दहशत होती. औरंगजेबाला याने चराप लावला होता. औरंगजेबासारख्याला त्यांनी कैद करून ठेवलं होतं. पण त्याची पूर्ण देशात एक पगडा असतो, तर त्याचा तो पगडाच असा होता की हा घातकी आहे, याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये असा आहे, शीघ्रकोपी आहे, लवकर चिडणारा आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून अफजल खानाचं आपल्याला तो कोण होता आणि कधीच कुठला भारताचे हे आक्रमक आहेत सगळे. तर एक आदिलशाही जी प्रस्थापित झाली हे पण परप्रांतीय आहेत, म्हणून अफजल खानाचा आणि भारताचा काही संबंध नाहीये. बरं, माझा अजून एक छोटासा प्रश्न होता. मुळात मी शिल्पकलेचा विद्यार्थी, तूही शिल्पकलेचा विद्यार्थी, शिल्पांवरती विशेष प्रेम आहे आपलं. अफजल खानाने जेव्हा तो निघाला विजापुरावरून, तेव्हा त्याने अनेक मंदिरं तोडली. कोणती कोणती मुख्य मंदिरं तोडली त्याने आणि कशी नासधूस केली त्याने? विशेष म्हणजे अफजल खानाची ज्या मुद्रा आपल्याला भेटतात, म्हणजे त्याचे जे सही शिक्के आहेत, त्याच्यामध्ये तो स्वतःला इस्लामी दृष्टिकोनातून दीनदार बुत शिकन आणि दीनदार मुफ्र शिकन या इस्लामच्या एक आयात आहेत की त्याच्यामध्ये मूर्त्या मुळापासून उखडणारे आणि मूर्त्या भंजन करणारे हे अल्लाच्या दृष्टिकोनातून इस्लामला दिलेलं कार्य आहे. तर अफजल खान जो आहे तो हे विशेष स्वतःला लावून घेणार आहे. हिंदू द्वेष्टाच आहे तो. त्यांनी पहिला घाला तुळजापूरवरती घातलेला आहे. नंतर पंढरपूरच्या गाभाऱ्यात विठोबाची मूर्ती त्याला भेटली नाही असे इतिहासकार आपल्याला दर्शवतात. म्हणून त्यांनी तिथे गाय कापल्या आणि मंदिराची जी बाकीची शिल्पकला होती तिला तोशिष लावली. पंढरपूरच्या गाभाऱ्यात गाय कापली आणि त्या रक्तात त्या थारोळ्यात तो नाचला, वैष्णव संप्रदायाचा अपमान केला. आणि भुलेश्वराचं एक मंदिर जे आहे ते पण अफजल खानाने तोडलं. आणि अनंत म्हणजे येता येता त्यांनी मंदिरं तोडायलाच घेतली होती, असा त्याचा दृष्टिकोन होता. बर, म्हणजे मला एक म्हणजे असं विचारायचं आहे की तो राजकीय युद्धासाठी आला होता की डोक्यामध्ये इस्लामिककरण आहे त्याच्या प्रॉपर, तो त्याच हिशोबाने आला होता का की आपल्याला हिंदूंचा नायनाट करायचा आहे? म्हणजे तो शिवाजी महाराजांना राजकीय शत्रू म्हणून पाहत होता की हा एक हिंदू राजा बनतोय म्हणून त्याच्या महाराजांच्या विरोधामध्ये तो उभा राहत होता? याच्यामध्ये हा इतका सुंदर प्रश्न आहे विचारलेला की यामध्ये आपण एक दृष्टिकोन पक्का केला पाहिजे लोकांचा सुद्धा आणि आपला सुद्धा, की छत्रपती शिवाजी महाराजांची जी पहिली शपथ आहे, शिवाजी महाराजांची शपथ खूप साधी सरळ आहे की त्यांना कुठेही राजा बनण्याची हौस नाही आहे महाराजांना. महाराज म्हणतात माझी देवळं पाडल्या जात आहेत का, माझ्या गोमाता मारल्या जाते का, कुठंतरी मी ह्या भारतामध्ये जन्माला आलो, आपल्यावरती हिंदू संस्कार होतात, माझ्या आया बहिणींवर अत्याचार होत आहेत का, हे थांबवण्यासाठी मी यांच्या विरुद्ध लढतोय. तर महाराजांना कुठे राजा बनायचं नाहीये. पण एका बाजूला हा जो अफजल खान शिवाजी महाराजांवरती चाल करून येतोय, एक राजकीय दृष्टिकोन ठेवण्याच्या आधी सुद्धा मी त्याच काळातलं एक पत्र सांगेल तुम्हाला की जे जयदेश अकावलीमध्ये बघायला भेटतं आपल्याला. आणि जे तिकडचे ज्या बखरी आहेत त्यांच्याकडनं लिहिण्यात आलेल्या फारसी लेख आहेत काही, त्याच्यामध्ये यांची एक गुप्त बैठक झाली अफजल खान आणि बडी बेगमची, आणि काही तालेवार सरदारांची गुप्त बैठक झाली. त्यांच्या चर्चेचा मूळ हेतूच हा होता आणि त्यांनी शहाजीराजांना असं दरबारात देखील सुनावलेलं आहे की तुझ्या मुलामुळे इस्लामची वाढ खुंटलेली आहे, तुझ्या मुलामुळे आम्हाला ज्या इस्लामी सत्ता प्रस्थापित करायच्या त्याला संपूर्ण आळा बसतोय आणि त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आता अफजल खानाची आम्ही रवानगी करतोय. म्हणजे एखाद्या मोहिमेला एक हेतू असतो की तो हेतू काय आहे, तर शिवाजी महाराजांना मारायचंय, राजकीय दृष्टिकोनातून संपवायचंय, पण त्याच्याही आधी एक त्यांचा हेतू स्पष्ट झालेला आहे. महाराजांना का मारायचंय, तर महाराज हिंदूंच्या संस्थापनेचं किंवा हिंदवी स्वराज्याचं कार्य करतायत आणि अफजल खानाच्या डोक्यात तो हेतू आहे. बरं, अफजल खानासोबत अनेक हिंदू सरदार होते,
म्हणजे मी इथं कुठे जातीवाचक बोलत नाहीये, पण अनेक मराठा सरदार होते, अनेक म्हणजे पंतही होते. हम्म. त्यांची भावना काय होती जेव्हा तांदळाच्या तुकडे तुकडे झाले तुळजाभवानीच्या? आज तुमचं आमचं कुळदैवत आहे, महाराष्ट्राचं कुळदैवत आहे, हम्म. शिवाजी महाराजांचं कुळदैवत आहे. जेव्हा त्या देवीचे तुकडे तुकडे होत होते आणि घाव घातलेले आहेत, चित्रपटात दाखवले म्हणून मी बोलत नाहीये, फक्त काही ऐतिहासिक दस्तावेज मीही वाचलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं तेव्हा ह्या लोकांच्या भूमिका काय होत्या, भावना काय होत्या? कारण किती केलं तरी आई येते. आज आपण भवानी मातेला पूजतो कसं? आई म्हणून पूजतो. त्यांच्या काय त्यांची भूमिका काय होती? कसं आहे माहिती का, की एक शब्द सांगायचा झाला तर ज्यावेळेस इथं इस्लामी सत्ता पक्क्या होत होत्या त्यावेळेस इथल्या हिंदूंना किंवा इथल्या तालेवर सरदारांना समजलं नाही का आपलं कोण, कैवारी कोण, वैरी कोण. बरं. याची समजच मुळात पहिल्यापासून मला असं वाटतं की या हिंदू समाजाला कमी आहे. आणि अफजल खान एक तालेवर सरदार आहे ना, त्याच्या हाताखाली यांच्या नेमणूक आहेत. म्हणजे ज्या वेळेस एक मोहीम निघते तर ती मोहीम ज्या वेळेस निघते त्यावेळेस त्या मोहिमेमागच्या काही पार्श्वभूमी असतात. तुम्ही तुमच्या लीडरला सांगू शकत नाही की असं करायचंय का तसं करायचंय. पण मला असं वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांना मारून टाकण्याच्याच दृष्टिकोनातून निघाले होते त्यांच्या मनामध्ये कसलं देशप्रेम आणि कसलं देवप्रेम असणार आहे. म्हणून त्यांना एक आपल्याकडं शब्द आहे, सरळ बोललं तर काही हरकत नाही, निर्लज्जम सदा सुखी. म्हणजे तो त्यांच्यासाठी मला वाटतं ती उपाधी संस्कृतमध्ये निर्माण झाली असावी की आपली आई फुटतीये पण काही वाटलं नाही त्यांना, काहीच वाटलं नाही. कारण आपण सर्व हिंदूंना नाही नाव ठेवू शकत, कारण ह्याच हिंदूंचा राजा आग्र्यामध्ये थांबून गरजला होता, त्यामुळं आपण सगळ्या हिंदूंना नाही नावं ठेवू शकत. नाही आपण सगळे हिंदू म्हणजे जे काही नावं आहेत, अर्थात तुझ्याकडे नावं आहेत, ती जे कोणी होते जेव्हा मूर्तीची विटंबना होत होती तिथं तुकडे तुकडे होत होते, म्हणजे त्यांना काहीच वाटलं नाही. ह्यात मला असं वाटतं की त्यांच्यातला म्हणजे मेला होता पुरुषार्थ, 100% मेला होता पुरुषार्थ त्यांच्यातला. जर तुम्ही म्हणजे मी आजचं काळाचं आणि त्या काळाचं नाही करत बरोबरी, अर्थातच नाही करू शकत आपण. ते मांडलिक होते अफजल खानाला, मी नाही म्हणत नाही. शहाजी महाराज स्वतः आदिलशहाला मांडलिक आहेत. त्यांचा मुलगा आहे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना मारायला येतोय तो, येता येता आपल्या धर्माची विटंबना करतोय तो. महाराजांचे भाऊही होते त्यांच्यासोबत, अफजल खानासोबत, त्यांच्या समोर झालेले, त्यांचं कुळदैवत आहे. म्हणजे मला व्यक्तिगत राग आहेत की असं त्यांनी तिथे तरी आडवं जायला पाहिजे होतं की हे काय घडतंय ते चुकीचं आहे, तिथं तरी त्यांच्यामधला पुरुषार्थ जागा झाला पाहिजे होता, पण ते नाही झालं. याची खंत नेहमी राहील, बाकी काय नाही. बरं, आपण थोडंसं पुढं सरकू. मी चित्रपटात पाहिलंय ते बरोबर आहे की नाही ते सांग, की जेव्हा अफजल खान निघाला तेव्हा त्यांनी ज्या बायकांना मारलं होतं, याच्याबद्दलचे 2 मतांतर आहेत या विषयावरती. अफजल खानाने, माझं वैयक्तिक मत असं आहे की अफजल खानाने त्याच्या बायका ह्या संपवलेल्या असतील. कारण जो ॲबे कॅरे नावाचा जो त्या काळातला प्रवासी आहे तो असं म्हणतो की अफजल खानाने, इथं पण त्याचा इस्लामी दृष्टिकोन आहे बरं का, की आपली जी सहचार्य असती किंवा आपली जी पत्नी असती ती दुसऱ्या कोणी भोगू नये इस्लामच्या दृष्टिकोनातून, तर त्याने त्या हेतूने सगळ्या बायका मारल्यात असं ॲबे कॅरे म्हणतो. पण त्याच्यावरती मतांतर आहेत. बरं, म्हणजे आपण त्याच्यावरती ठाम मत नाही मांडू शकत, नाही मांडू तसं केलं म्हणून. हां, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही मानसिकता आहेत. म्हणजे हे युद्ध आज जगपातळीवरती अभ्यासल्या जाते. बरोबर. तर शिवाजी महाराजांनी शत्रूच्या मानसिकता कशा हाताळल्या या युद्धामध्ये ते सुद्धा सामान्य जनतेला समजलं पाहिजे. की अफजल खान स्वतःसोबत एक फत्ते लष्कर हत्ती घेऊन निघालाय, तर तो म्हणजे तो हत्ती घेऊन निघला की आदिलशाही विजयी व्हायची अशी एक धारणा होती त्या काळात. तर शिवरायांनी आपल्या हेरांच्या द्वारे त्या हत्तीलाच विष मारलेलं आहे आणि तो हत्ती मारलाय. म्हणजे एक युद्धाची एक पद्धत आहे की तुम्हाला अपशकुन झाला, पण असल्या अपशकुनांना पण भुलणारा अफजल खान नाहीये, ही त्याच्यावरनं त्याची मानसिकता समजते. म्हणजे आदिलशाह तर मेला होता, आदिलशाहनी स्वतःच्या लष्करातला एक विशेष हत्ती अफजल खानाकरता पाठवलेला आहे की तो कुठेही खचू नये. पण अफजल खानाची मानसिकता ही जी आहे ते असल्या कुठल्याही गोष्टींवर थांबणारी किंवा हे नाहीये. त्याच्यावरनंही आपल्याला समजतो की तो किती दांडगा शत्रू आहे शिवाजी महाराजांचा. म्हणजे तो ठरून आला होता शिवरायांना मारायचंच. ते किती सैन्य घेऊन आला होता?
आधी त्याचं जे सैन्य निघालंय त्याचे आकडे वेगळे वेगळे आहेत, पण ज्या वेळेस तो स्वराज्यापर्यंत आलेला आहे किंवा एका टप्प्यात येऊन थांबलेला आहे, वाईचा सुभेदार आहे तो आधीपासून, हो. तर तोपर्यंत तरी कमीत कमी 32 ते 35 हजाराचं त्याचं सैन्य फुगलेलं आहे असं आपल्याला इतिहास दर्शवतो. आपल्याकडे काही सैन्य होतं तेव्हा? 5 ते 6 हजार असेल शिवाजी महाराजांकडे सगळं मिळून? सैन्य. हो, सगळं घोडं, सैन्य. पायदळ सगळं मिळून? हो, सगळं मिळून नाही का. बरं, अफजल खानाला अनेक हिंदू सरदारांनी मदत केली. त्यांची काही नावं जे म्हणजे आपल्याकडे राहायला होते, हम्म, इथेच राहत होते, हम्म, आपल्यासोबतही त्यांचे चांगले संबंध होते. म्हणजे अगदी मी जावळीच्या मोऱ्यांपासून सुरुवात करेन हम्म. की ते का का गद्दारी का सुचली त्यांना? कसं आहे माहिती का, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात आहे ना, मी हे कायम सांगतो लोकांना, की लोक राजकीय शक्तीच्या हव्यासापोटी हे काम करत असत. म्हणजे खंडोजी खोपडे तिकडे गेले किंवा काही नावं घेता येतील की ते तिकडे जाऊन मिळालेत अफजल खानाला पूर्णपणे, काही भीतीपोटी मिळाले, काही अफजल खानाने आपल्यावरती आक्रमण करू नये असे मिळाले जाऊन. पण तुम्ही एक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, तो असा आहे की कान्होजी जेधेंसारखे प्रामाणिक लोक पण आहेत की त्या कालखंडातले 3 मोठी घराणे आहेत. एक जेधे घराणे, एक पासलकर घराणे आणि एक बांदल घराणे. हे शिवरायांसोबत राजकीय शक्ती बाळगणारी घराणं छत्रपती शिवरायांसोबत उभे राहिले. म्हणजे महाराजांना तिथून खूप मोठा सपोर्ट मिळाला असं म्हणायचं आपल्याला. 100% मिळाला. म्हणजे मुळात शिवाजी महाराज पण म्हणजे सरदाराचा मुलगा म्हणूनच इंट्रोड्यूस झाले होते 100% पुण्यामध्ये जेव्हा आले होते हो. तेव्हा. अगदी त्यांनी स्वराज्य स्थापना केली तोपर्यंत तू जसं म्हणतोस तसं भनकच लागून दिली नाही की आम्ही स्वतःच राज्य निर्माण करतोय असं म्हणायचं आहे ना तुला, हा. की कळूनच नाही दिलं त्यांनी बाहेर. पण जेव्हा जेव्हा आदिलशाहीला समजायला लागलं की अशा काहीतरी चाललेल्या आहेत गोष्टी त्यांच्या मागे त्यांच्या सरदाराच्या चिरंजीवाकडून, तेव्हा त्यांना राग आला. तिथून पुढं त्यांनी रीतसर त्याला राजकीय दृष्टिकोन देऊन महाराजांना संपवायचं हा हेतू हातात धरला आणि त्यांचे सरदार लोक पाठवायला चालू केले. बरोबर आहे. असा अफजल खान आला. बरं, शिवाजी महाराजांनी कशी परिस्थिती हाताळली? किती दिवस चालले हे युद्ध? म्हणजे शिवाजी महाराजांना हा कालखंड अत्यंत प्रतिकूल आहे. अजिबात अनुकूल नाहीये, प्रचंड प्रतिकूल आहे. त्यांच्या म्हणजे शिवछत्रपती स्वतः सईबाई साहेब ज्या आहेत त्यांना आपली लहानपणीची बालमैत्रीण म्हणतात. त्यावेळेस त्या निधन पावल्यात. म्हणजे शिवरायांच्या पहिल्या पत्नी याच कालखंडात त्या मरण पावल्या. छत्रपती शिवरायांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या युद्धामध्ये म्हणजे शिवराय हे इस्लामीकरण किती थांबवतायत लोकांचं. नाईकजी पांढरे नावाचा एक माणूस होता, तो अफजल खान त्याचा ऐकत होता. तर बजाजी नाईक निंबाळकरांना अटक केली अफजल खानाने, त्यांची सुनता करायला घेणार होता तो 2 दिवसांनी. छत्रपती शिवरायांना समजलंय, हेरांच्याद्वारे समजलंय. तर महाराजांनी नाईकजी पांढरे कर्वे स्वतःच्या खिशातले, स्वराज्याचे नाही बरं का, स्वतःच्या खिशातले 60,000 रुपये दिले आणि त्यांची सुनता करू नका म्हणून विनंती अर्ज दिला आणि त्याची खंडणीच अफजल खानाने घेतलेली आहे. त्या काळात 60,000 रुपये अफजल खानाने घेतल्याने म्हणजे शिवरायांच्या अंतःकरणात किती इस्लामीकरण थांबवायचंय. म्हणजे माझ्या कुळातल्या लोकांची किंवा माझ्या म्हणजे हिंदूंची सुनता नाही झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज त्या मानसिकतेतून काम करतात आणि प्रचंड प्रतिकूल परिस्थिती आहे, प्रचंड वाईट परिस्थिती आहे महाराजांवरती की ते काम करतायत, झगडतायत त्या कालखंडात. म्हणजे मानसिक घाले पण बसलेले आहेत. स्वराज्य कोण साथ देईल मावळ प्रांतात ते पण माहिती नाहीये, पण ती मावळ प्रांतात जी साथ दिली ना ती जेधे घराण्यांनी दिलेली आहे. त्यांचे अनंत उपकार या राष्ट्रावरती आहेत. जेधे घराणं छत्रपती शिवरायांकडे आलं आणि तो प्रसंग फार सुंदर आहे की ते महाराजांचे विश्वस्त होते, शहाजीराजांचे विश्वस्त होते आणि शहाजीराजांनी एक महत्वाची विश्वस्त घराणे इकडे पाठवलं ते म्हणजे जेधे घराणे. आणि ते इकडे आल्यानंतर ते म्हणतात छत्रपती शिवरायांना की यासाठी काय आम्ही शहाजीराजांना शब्द दिलाय का? तर महाराज म्हणले आपलं वतन जाईल. आणि फरमान आलं होतं अफजल खानाचं, जर मला येऊन नाही मिळलात तर बायका पोरांसकट कापून काढील आणि तेलाच्या घाण्यात तुकडे काढून फिरविल म्हणला होता अफजल खान. पण तसल्याला ते भुलले नाही. त्यांचं ते नागेश्वर दैवत आहे, त्यांच्या घरात कुलदैवत आहे जेधांचं. त्यांनी बेल भंडारा त्याच्यावर छिडकला आणि ते निघाले शिवाजी महाराजांकडे. शिवाजी महाराज राजगडावरती आहेत त्यावेळेस. ते आले, आऊसाहेब बसल्यात, शिवाजी महाराज बसलेत असे, आणि ते म्हणले की आपलंही वतन जाईल. ते म्हणले वतनावर पाणी सोडतो आम्ही तुमच्यासाठी. महाराज म्हणले सोडा बघू. खरंच तो लोटा ठेवला होता
आणि असं झटकीने वतनावरती पाणी सोडलं महाराजांकरता. ही निष्ठावंत घराणे येतो. ही राष्ट्रभक्तीची कास आहे. ही राष्ट्रभक्ती शिवचरित्रातून बाहेर येते, जी दाखवली. त्यांनी हा शब्द समजला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. छत्रपती शिवरायांनी राजगडाच्या सदरावरती सांगितलेला शब्द जेधे शकावलीमध्ये लिहिण्यात आला, म्हणजे जेध्यांच्या घराण्यात लिहिण्यात आल्या, आणि जेध्यांनी मावळ प्रांतात सांगितलं. महाराज म्हणले आमचं काय व्हायचंय ते होईल, पण अवघ्या मावळ प्रांतात सांगा. म्हणून हा जेध्यांच्या मुखातून बाहेर पडला. लोकांना वाटतं हा जेध्यांनी सांगितलंय, पण हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेला शब्द आहे. काय सांगतायत शिवाजी महाराज? मुसलमान तो बेईमान आहे, ती कार्य झाल्यास नसते कारण काढून नष्ट करणार. म्हणजे मी तरी मारला गेलो तरी तुम्ही मुसलमानांकडे जाताल, सांगा सगळ्या हिंदूंना, पण त्यांचं कार्य झाल्यानंतर ते तुम्हाला मारतील, हे याची जाणीव करून द्या. आणि हाच शब्द मावळ प्रांतात जेध्यांनी सगळ्यांना सांगितला की महाराजांचं सांगणं आहे आणि आमचं तर ठरलंय की आम्ही महाराजांच्याच बाजूने आहोत. आणि त्यांना 5 मुलं आहेत त्यावेळेस. ते म्हणले आम्ही कटलो तरी महाराजांसोबत आणि जिवंत राहिलो तरी महाराजांसोबत. आमचा शब्द भवानीला पडलेला आहे, आम्ही महाराजांची साथ सोडणार नाही. झालं ते कायम एकनिष्ठ. कायम एकनिष्ठ राहिले. आणि त्यामुळं खूप मोठा म्हणजे मावळ प्रांतातला एक भाग शिवाजी महाराजांच्या बाजूने उभा राहिला ना. तो जेध्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे अफजलवादामध्ये. मोरेंचा काय रोल आहे जावळीत? हनुमंतराव मोरे जे होते ते आधीच अशक्त झाले होते, पण अख्खे मोरे फितुरेत अशातलाही भाग नाहीये. काही मोरे हे समर्थांचे शिष्य आहेत रामदास स्वामींचे, आणि त्यांच्याकडून ते छत्रपती शिवरायांच्या कार्यात आलेले आहेत. पण ते जे बंडखोर मोरे होते ते आधीच संपले होते नाही का यामध्ये. बरं, शिवाजी महाराजांनी रणनीती कशी आखली? त्यांचं गुप्तहेर खातं काय काम करत होतं? त्यांच्याकडे किती गुप्तहेर होते? अर्थात तुझा अभ्यास खूप आहे इतिहासावरती, खूप म्हणजे खरंच दांडगा अभ्यास आहे. तुझ्याकडे काय काय माहिती, किती गुप्तहेर होते? ह्यामध्ये आपण एकाच गुप्तहेराचं नाव ऐकतो, ते म्हणजे बहिर्जी नाईक. पण ह्यामध्ये जी मदत केलेली आहे ती नानाजी दिघे मोसेगावकर म्हणून आहेत, त्यांनी केलेली आहे. आणि नानाजी दिघे मोसेगावकरांच्या मार्फत जी माहिती आपल्याला मिळते, म्हणजे यांनी काय केलं, फकीराचे वेश बांधलेले आहेत आणि त्या अफजल खानाच्या छावणीत जात आहेत आणि फकीरांच्या वेशांच्या मार्फत त्या अफजल खानाची शहानिशा करतायत, किंवा त्या माध्यमातून अफजल खानाची रणनीती आखायला यांनीच मदत केलेली आहे पूर्णपणे. नानाजी दिघे मोसेगावकर यांचं नाव आपल्याला सापडतं आणि त्यांनी खूप मदत केली. आणि दुसरी माहिती म्हणजे आपण एक अफजल खान निघाल्याची जी स्वारी आहे, म्हणजे एक समर्थ संप्रदाय एक जागृत आहे त्यावेळेस नाही का. तर त्यांनी जी आरती लिहिली ती त्या कालखंडातली आरती आहे, ती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, म्हणजे ती विघ्नाची वार्ता आहे अफजल खान निघाल्याची. तर ती सुद्धा माहिती छत्रपती शिवरायांना समर्थन करवे आलेली आहे. आणि समर्थांचं पण एक कॉन्ट्रीब्युशन आहे अफजलवादामध्ये. ह्या सगळ्यामध्ये जसं चित्रपटामध्ये दाखवलंय तसं एक पंत दाखवलेले आहेत. त्यांच्या अफजल खानाच्या बाजूने एक पंत आहेत. ह्यांचा काय विषय नक्की? म्हणजे संदेश इकडं नेणं आणणं. बरं, चित्रपटात जसं दाखवलंय तसं की आपल्याकडून जे पंत काम करतायत ते पंत अगदीच फ्रीली अफजल खानासोबत वागतायत. तर तसं काही नव्हतं का की अफजल खानापाशी कोणीही जाऊ शकत होतं, काही बोलू शकत होतं का? काही प्रोटोकॉल्स होते? पिक्चर हा रंजक त्याच्या दृष्टिकोनातून तयार केलेला आहे, पण एक डिग्निटीज फॉलो कराव्या लागत होत्या. अफजल खान कसा आहे काय आहे, तर त्या खूप शिस्तबद्ध पद्धतीचा संवाद असायचा. काय आहे कसं आहे, तर ती पण एक गंमत अफजलवादातून समोर येते. पंताजी गोपीनाथ बोकील यांची निवड करण्यात आली. वयाच्या 60 वर्षांचे आहेत, ते जाणतेत राजकारणातले, म्हणून त्यांची निवड केली महाराजांनी. म्हटले जायचंय म्हणजे तुम्हालाच आता अफजल खान. आणि महाराजांनी रणनीती आधीच आखली होती की आपण अफजल खानाकडे जायचं नाही, अफजल खानाला आपल्याकडे बोलवायचं. म्हणून प्रतापगडाची निवड केली. राजगडावरून प्रतापगडावर शिवाजी महाराज येऊन थांबले आणि तिथे जी पंताजी गोपीनाथ बोकील आहेत ना, म्हणजे त्यांनी एका एका टप्प्यातून अफजल खानाला पुढं आणलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही वाईचे सुभेदार आहात, तर तुम्ही म्हणजे पहिलं तो बोचे कोळीच्या घाटातून वगैरे आलेला आहे, म्हणजे तो खूप वेडे मारत आलेला आहे. पहिलं सोलापूरमध्ये घुसला, तिथं नासधूस केली. या सगळ्या नीती तो बाहेर काढायचं बघतोय महाराजांना, पण येत नाहीयेत. आणि पंताजी गोपीनाथ बोकील जे आहेत महाराजांचे वकील, ते दर्शवतात की महाराज घाबरलेत, तुम्ही काकांसारखं वागा, महाराज घाबरलेत. हे जे दर्शवतायत ही नीती आहे, आणि ही नीती महाभारतात दिसते आपल्याला. श्रीकृष्ण शिकवतायत नाही का त्यांच्या युद्ध चालकांना. तर महाराज घाबरलेत, तुम्ही या.
तुम्ही बाहेर पडा, तुम्ही बाहेर पडा. तर अफझल खानाच्या सोबत ते झालं. म्हणजे त्याला एका टप्प्यात आणलं पंताजी गोपीनाथ बोकील यांनी. आणि असं रंजक त्याचा संवाद वगैरे नाही, अत्यंत गंभीर संवाद साधायचे ते. आणि अफझल खानाने विचारलं त्यांना की तुम बम्मन हो, तू खोटं नाही बोलणार, शिवाजी धूर्त आहे, चालाक आहे, तू मला तुझ्या जानव्याची शपथ घेऊन सांग की मला शिवाजी महाराज काय करणार नाहीत. आणि ते आले ना तसेच, त्यांनी दिली नाही शपथ आणि ते तसेच आले परत. आणि महाराजांना त्यांनी सांगितलं ते असं मागते. तर त्या काळातली एक मानसिकता आहे ती. खरं तर शिवाजी महाराज हे श्रीकृष्ण नीती जाणणारे आहेत. महाराज म्हणले त्याचे प्रायश्चित्त आपण करू, तुम्ही शब्द द्या, तुम्ही काय कर. आणि ते गेले परत. ते म्हणले नाही नाही काही करणार नाहीत महाराज तुम्ही. आणि त्यांच्या अत्यंत धूर्त आणि तीक्ष्ण डावाने अफझल खान आला. आणि अफझल खानाचा जो वकील आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, हाही नीच आहे नाही का. हा पण डाव टाकतोय महाराजांकडे, मोठी मोठीनी साखर पेरतोय, तुम्हीच या. पण त्याचे डाव काय इथं चालले नाहीत नाही का. आणि मग इथं महाराजांनी काही पुराणांचा अभ्यास केलेला आहे, तो इथं उतरवला युद्धनीतीमध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. म्हणजे शिवाजी महाराजांनी रीतसर त्याला आणलं आणि मारलं. बरं, त्याला मारलं कोणत्या शस्त्राने मारलं? इथून सुरुवात आहे माझी मूळ युद्धाची. अफझल खान म्हणजे आता आणलाय तर मी अजून एक उल्लेख करेल याच्या आधी की छत्रपती शिवरायांनी कृष्णाजी बंककर त्यांचे एक सल्लागार होते, त्यांनी सांगितलं अंगात सील करा म्हणून नाही का. छत्रपती शिवरायांनी जसं शत्रूची मानसिकता महाराज खचवतायत तशी आपली मानसिकता हाताळतायत सुद्धा. आणि झालेलं आहे, खरं आहे, शिवभारतात याचा उल्लेख आहे की त्या कालखंडात स्वप्नी दृष्टांत दिला भवानीने शिवाजी महाराजांना की तुझ्या हस्ते मी हा दृष्ट यवन मारवून घेते, तू चिंता करू नकोस. आणि महाराजांनी सदरेवरती सगळ्यांना सांगितलं की भवानीनेच सांगितलंय की आपल्या हस्ते. आणि मग सैन्याचा जोश वाढला. आणि खरी गोष्ट आहे, म्हणजे असं नाही आहे की महाराजांना फक्त मानसिकता सांभाळायची आहे. आणि तुळजाभवानी फुटली होती काय झालं तरी. आणि मग महाराजांनी ठरवलं की अंगात सील करायचं वगैरे. शिवभारतात जे उल्लेख आहेत ते खूप विश्वसनीय आहेत यामध्ये. आणि कविराज भूषण पण म्हणतायत ना, अफजल खाने दानी मारे दाने मारो, विजापूर गोलकोंडा दरायू जराज है, भूषण भनत फारस आसी जो फिरंगी मारी, और तुर्कियों की पलटी जहाज है, रुस्तुम जमानों को खन में खलास किया, सालेरे संगर की हुई जो आवाज है, चौकी चौकी चिकता कुंदते ते चालो और देते रहो खबरी कहाऊ शिवराज है. अशी शिवरायांनी दहशतवाद कसा फाडायचा असतो, कसा संपवायचा असतो आणि जगाच्या समोर कसा आदर्श प्रस्थापित करायचा असतो ते कविराज भूषणांनी लिहून ठेवलेले. आणि कृष्णाजी बंककर यांनी सांगितलं महाराजांना की अंगात सील करा. आणि शिवभारतात जे वर्णन आहे की महाराजांनी कृपानिका नावाचं एक शस्त्र असतं, महाराज अफझल खानाच्या मिठीत गेले वगैरे याच्या शक्यता आम्हाला कमी जाणवतात. कारण अफझल खान देहानी दांडगा आहे, मजबूत आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांनी कृपानिकेने अफझल खानाचा वध केलेला आहे असं आपल्याला इतिहास सांगतो. अजून एक प्रश्न होता माझा, समर्थ रामदास स्वामींचा ह्या सगळ्यामध्ये खरंच काही रोल होता का? हे बघा, समर्थ ज्या परंपरेतून येतात ना, त्या परंपरेचा एक नियम आहे की तुम्ही जेवढं धर्माचं कार्य करायचं, हरिनामाच्या विस्ताराचं जेवढं कार्य करायचं, तेवढंच तुम्ही राजकीय राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजकीय राजकारणामध्ये हस्तक्षेप करून पण तुम्ही राष्ट्राचं कार्य करायचं. तो त्यांच्या परंपरेचा नियम आहे. म्हणून छत्रपती शिवरायांना सुद्धा त्या परंपरेचा अभ्यास आहे. त्यामुळे शिवरायांना कुठलीच समर्थांच्या हस्तक्षेपाबद्दल त्यांचा नाकार नाहीये. त्यामुळे समर्थांचा याच्यामध्ये होता. आणि जी समर्थ संप्रदायातली कागदपत्र आपल्याला बघायला भेटतात आज, तर त्या कालखंडातली समर्थ संप्रदायातली 3 कागदपत्र झालेली आहेत. म्हणजे एक तर अफझल वधानंतरचं सापडतं, अफझल खान फाडायच्या वेळेस एक आलेलं सापडतं, आणि एक अफझल खान निघालाय असं एक समकालीनच आहेत. हा, ती समकालीन कागद आहेत, आज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अस्तित्वात आहेत आजही ती पत्र अस्तित्वात आहेत. समर्थांचं कॉन्ट्रीब्युशन होतं स्वराज्याच्या उभारणीमध्ये, महत्वाच्या मुद्द्यामध्ये, अफझल वादामध्ये. बरोबर आहे. बरं, अजून एक होतं माझं म्हणणं, कृपानिकेने अफझलचा वध झाला, अफझल खानाचा. म्हणजे मला थोडाफार अभ्यास आहे शस्त्रांबद्दल, शिवकालीन शस्त्रांबद्दल. मी अनेक शस्त्र पाहिलेली आहेत. तर कृपानिका कशी होती ती कधी दर्शनासच आली नाहीये. कृपानिका हे जे शस्त्र आहे ना, हे आपल्या म्हणजे आपल्याला ते कुठे लपवता येतं, हाताळता येतं. आणि त्याला बारीक बारीक दाता असतात आणि प्रचंड धार असते दोन्ही बाजूनी. आणि वरच्या भागाला थोडीशी ती कलंडलेली असते. आणि तिने जर एकदा पोटात घातली कृपानिका तर सगळा लवाजमा घेऊनच बाहेर पडते.
अशी ती छोटी असते आणि ती आपण कशी हाताळू शकतो. थोडक्यात छोटी तलवार म्हणू शकता तुम्ही म्हणजे ती कृपानिका महाराजांनी म्हणून. तयार करून घेतली की होते आपल्याकडे अस्तित्वात ते? छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक गोष्टीचे निर्मिती आहेत. शिवाजी बरं. महाराजांनी काही पुराणं वाचलेली आहेत, काही गोष्टींचा अभ्यास स्वतः महाराजांनी केलेला आहे. त्यामुळे अफजल खानाची पित्त प्रवृत्ती किंवा हं. अफजल खानाची प्रकृती कशी आहे, तो सगळा अभ्यास करून त्याला वार कुठं काढायचा, काय करायचं. तर आपल्याकडे काही युद्ध पद्धती आहेत. नरसिंहवी नावाची युद्ध पद्धत आहे, ती महाराजांना माहिती आहे. त्यामुळं त्यांनी कृपानिकेचा पुरेपूर अभ्यास केला आणि अफजल खानाच्या पोटात ती घालून त्याचा कोथळाच बाहेर ओढून काढलेला आहे महाराजांनी. शिवाजी महाराजांना सर्वात मोठी मदत कोणाची झाली ह्या युद्धामध्ये? सगळ्यांची झाली असं म्हणेल मी, की युद्ध आहे ना शेवटी सगळ्यांच्याच आधारे केलं जातं. शिवाजी महाले असतील, जिवाजी महाले यांची तर खूप मोठी मदत झाली. माझ्या महाराजांसोबत त्यांचे 10 अंगरक्षक गेले होते, अफजल खानाचे 10. त्या टप्प्यात ठरलं होतं की अफजल खान इथं भेटणार, शिवाजी महाराज इथं भेटणार, अशी म्हणून एक 10 जणांची एक हे होती. महाराजांचं खरंच रक्त आलं होतं का कपाळून? कोच पडली होती का महाराजांना? ती कोच अफजल खानानेच महाराजांवरती केलेली आहे. ओके. म्हणजे अफजल खान, सय्यदबाडाचा काय संबंध? सय्यदबडा हा शिवछत्रपतींवरती धावून गेला. म्हणजे ज्यावेळेस अफजल खान जखमी झाला आणि तो लहू लहू ओरडत सुटला, दगा केला महाराजांनी, दगा केला. आणि ते पण खूप सुंदर आहे की अफजल खानाला चिकाच्या पडद्यातून पाहिलं शिवाजी महाराजांनी. म्हणजे महाराज म्हटले की नाही का सय्यदबडाला बाहेर काढा. त्याला बाहेर काढलं आणि अफजल खानाला सांगितलं की सगळं नियमांनी सशस्त्र भेटे, सशस्त्र शस्त्र घेऊन भेटायचंय तुम्हाला. आणि मग ते महाराज त्याला म्हणतायत ना, तो म्हणतोय तू इतका घाबरतोस कशाला. आणि ह्या अफजल खानाचा संवाद आहे बरं का. ह्या देशात हुकूमत चालती मोगलांची, या देशात हुकूमत चालती आदिलशहाची, आदिलशहाची. देशात वर्चस्व असावं तर मुसलमानांचं असावं आणि तू हिंदूंच्या स्वराज्य स्थापनेचा बंड करण्याचा तू विचार कस काय करू शकतोस. आणि परत असं तू बंड करतोस आणि घाबरतोस. मग शिवाजी महाराज म्हटलेले अरे भ्यावे तो काय तुम्हाच भ्यावे तो प्रभू रघुनाथाच भ्यावे. आणि मग तो म्हटला मिठीत ये. आणि मग महाराज, म्हणजे आमचा अंदाज असा आहे की महाराज मिठीत गेले नसावेत नाही का, कारण शिवभारतकार तसं लिहित नाहीयेत आणि ते प्रतापगडावरतीच होते ना त्यावेळेस. तर ते अत्यंत जवळचं लिखाण आहे ना, घडलेल्या प्रसंगाच्या जवळचं लिखाण आहे ते. आणि मग महाराजांनी ती कृपानिका ज्या शस्त्रावरती आता आपण बोललो, त्या शस्त्राने अफजल खानाचा कोथळा ओढून काढला. म्हणजे महाराजांच्या मंदिराच्या आतमध्ये जिरेटोप होता का? चिलखत होतं का? हो, महाराजांनी ते सगळे वेशभूषा आपण जे वाचतो ती करून गेलेले आहेत महाराज. अंगात सील केलेले, जिरेटोप घातलाय, वर्ण मंदिर बांधलंय महाराजांनी, कारण त्याचे घाव करण्याच्या पद्धती माहिती आहेत महाराजांना. तो मानेत दाबतोय किंवा तो पाठीवरती मारतो, थेट मस्तकावर आक्रमण करतो अफजल खान. त्याची उंची जास्त आहे, त्यामुळे महाराज ते सगळ्या दक्षतेनेच गेलेले आहेत तिथून. बरं, मला एक सगळ्यात शेवटचा प्रश्न, जे काय व्हायचं ते झालं. अफजल खानाला त्याचा कोथळा काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सय्यदबाडा, जिवाजी महाले, हे सगळ्या गोष्टी झाल्या. अफजल खान तिथून पळ काढतो पालखीमध्ये बसून. त्याचं मुंडकं छाटण्यात येतं संभाजी गावजींकडून. जर तसं झालं नसतं आणि अफजल खान वाचला असता तर काय झालं असतं? पहिली गोष्ट, आपण ही चर्चाच नाही करू शकत अफजल खान वाचला असता तर वाचलाच नसता. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवढी दक्षताच घेतली होती. कशी? छत्रपती शिवरायांनी आपल्या शस्त्रांना झर लावून ठेवलं होतं, विष लावून ठेवलं होतं की अफजल खानावर वार जरी झाले असते तरी तो मेलाच असता, काही झालं असतं तरी. आणि अफजल खानाला भुलवलंय पूर्णपणे. म्हणजे त्याला ज्या छावणीत बोलवलंय ना, त्या छावणीत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड कस्तुरी पेरून ठेवलेली आहे. त्या कस्तुरीच्या सुगंधाने माणसाला गुंगी येते. त्यामुळं अफजल खानाच्या प्रकृतीचा अभ्यास करून नैसर्गिक घाले जे घालायचे आहेत ना, ते घातलेले आहेत. अफजल खान मत्सर व्यक्त करणार आहे शीघ्रकोपी असल्यामुळे, म्हणजे तो चिडचिड करणार आहे शीघ्रकोपी असल्यामुळे. तर त्याचं जे ऐश्वर्य उभं केलंय महाराजांनी, अर्थात त्यांच्याच सगळ्या दागिने धनधान्य वरती बोलवलं, त्यांच्या सगळ्या व्यापाऱ्यांना कैदेत टाकलं, त्यांचं धान्य सगळं आदिलशाहीला पाठवतो म्हणले, काळजी करू नका तुम्ही. आणि सोन्याचे चांतारे लावले तंबूवरती, असं वर्णन आहे. म्हणजे जो तंबू बनवला त्याच्यावरती त्याला खुश करण्यासाठी, त्याला खुश करण्यासाठी. आणि छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेलेले आहेत आणि मग त्याचा कोथळाच महाराजांनी काढला, असा इतिहास आपल्याला दर्शवतो. मग शिवाजी महाराजांनंतर भवानीची परत स्थापना केली का? छत्रपती शिवरायांची अशा मनातच धारणा होती की आता तुळजाभवानी, अर्थातच
शिवाजी महाराजांनी स्थापना तर केलीच, पण प्रतापगडी जिथे म्हणजे हे सगळं यश मला आई तुळजाभवानीमुळे मिळालेलं आहे. तिथेच. म्हणूनच प्रतापगडी आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत श्रद्धा अंतःकरणातून त्या तुळजाभवानीची स्थापना प्रतापगडावर केली. आणि एक काव्य पण त्या कालखंडात समर्थांनी लिहिलं आहे की तुळजापुरी ठाईना चालली पश्चिमेकडे, की आता पश्चिम दिशेला हा गड आहे आणि ते आता म्हणजे तिथं आपल्या मुलांनी खूप मोठा पराक्रम केलाय असं भवानीला वाटतंय. म्हणून आता स्वतः भवानीच छत्रपती शिवरायांचा पराक्रम सांगण्याकरता प्रतापगडावर येऊन राहिले असं तर इतिहास तिथं मी आपल्याला थोडंसं समजतं. अभ्यासलंय त्याप्रमाणे महाराजांनी गंडकी नदीतून शिळा मागवली. गोमाजी नाईक पानसंबळ्यांना सांगितली ती मोहीम आणि तिथनं तुम्ही ती शिळा आणा आणि गंडकी नदीतून ती शिळा आणली आणि तिथे तुळजाभवानीची खूप श्रद्धेतून स्थापना केली. नवरात्रातली जी अष्टमी येते त्या अष्टमीच्या दिवशी ती स्थापना झालेली आहे. म्हणजे आज जी श्रीरामांच्या मूर्तीसाठी जी गंडकी नदीतून शिळा मागवली अगदी तशीच शिवाजी तीच. महाराजांनी 350 वर्षापूर्वी हां. तशीच शिळा मागवली, हो हो. देवीची मूर्ती कोरून घेतली, स्थापना केली. म्हणजे ज्या मूर्तीचं आज आपण दर्शन घेतो ती खुद्द शिवाजी महाराजांनी स्वतः स्थापन हो. केलेली आहे. आणि दर अष्टमीला महिन्यातल्या दर अष्टमीला तिथे मोठा अभिषेक करण्याकरता शिवछत्रपती जात असत. क्षत्रिय परंपरेने मोठा अभिषेक त्या देवीचा होत असत असं आपल्याला इतिहास सांगतो. अर्थात म्हणजे शिवाजी महाराजांनी जी रणनीती आखली त्याच्यामध्ये ते 100% विजयी झाले. हो. भावनेचा आशीर्वाद. आज आपण शिवकल्याण राजा ह्या प्रकल्पातून छत्रपती शिवरायांनी अफझल खान मारताना घेतलेली दक्षता, छत्रपती शिवरायांना अत्यंत निष्ठावान लोकांनी केलेलं सहकार्य आणि त्याच पद्धतीने अफझल खानाचा वध घडवून आणण्यामध्ये अत्यंत निष्ठेने आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बाळगलेली दक्षता याच्यावरती चर्चा केली. आपण परत शिवकल्याण राजा ह्या माध्यमातून चर्चा करायला एकत्र येऊया.